खूप हिस्टॉरिकल मंदिर आहे, नक्की व्हिजिट करा इथे आल्यावर. डायरेक्ट घरासमोर बीच. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 ऑफ आवर गणपती पुणे स्टे. तर आता झाली आहे सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही जसं काल रात्री ठरवलं होतं की गणपतीपुळे गणपती मंदिर कसं असतं सकाळी हे पण बघायला जाऊयात, कारण रात्री पण खूप सुंदर होतं. रात्री अजिबात गर्दी भेटली नाही, प्लस आरती सुद्धा मिळाली आम्हाला. सो तो एक प्लस पॉइंट आहे रात्री जाण्याचा. डिस्टन्स कमी आणि सर्वच उत्सुक असल्यामुळे आम्ही पुन्हा चाललोय आता गणपतीकडे. सगळे रेडी होत आहेत. मीनवाईल मला या निवासाबद्दल, हॉटेलबद्दल, आम्ही कुठे राहतोय, काय कसं, त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते. आम्ही राहतोय बापट निवास मध्ये. इथे लंच डिनर अवेलेबल नाहीच आहे, पण तुम्हाला इथे ब्रेकफास्ट खायला मिळेल आणि हा इन्क्लुडेड नाही आमच्या पॅकेजमध्ये. इट्स लाईक की तुम्ही आधी रात्री ऑर्डर करावं लागतं आणि मोदक वगैरे सगळं अवेलेबल आहे. रूम्स खूप क्लीन आहेत, वॉशरूम खूप क्लीन आहेत. तर तुम्हाला यायचं इथे ते नक्की येऊ शकता. बघूयात आमचा नाश्ता कसा येतोय. या होमस्टे मध्ये कॅन्टीन होतं आणि स्वतः इथले ओनर त्यांनी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. बिंग घाटी घावण्याबद्दल मला खूप आकर्षण आहे आणि म्हणूनच ते घावणे कसं बनवतात हे मी रेकॉर्ड केलं आणि घावणे बनवण्याच्या टिप्स अँड ट्रिक्सही ऐकल्या. घावणे रेडी झाले, पण आम्ही आधी दर्शन घेऊया आणि मग नाश्ता करूया असं ठरवलं. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय. नवरदेवची गाडी काही. सकाळी असा काही परिसर दिसतो गणपतीपुळे मंदिराचा आणि आम्ही ऑलमोस्ट 8:15 ला गेलो होतो सकाळी. हाय, आता आम्ही परत दर्शनाला आलेलो आहे. आता परत आम्ही दर्शन घेऊ, परत आम्ही बीचवर जाऊ, तुम्हाला दाखवू, अपडेट देऊ. इसं पण घे ना काहीतरी बोल. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. सकाळी ओव्हरऑल असं सगळं दिसतंय आणि पब्लिक आहे तशी, बट अजिबात रांगा नाही आहेत आणि सुटसुटीत दर्शन बोलतात ना, ते आमचं इथे झालंय. इथे जवळच बीच आहे. अगेन अ क्लीन अँड अ व्हेरी फ्रेश मॉर्निंग. काय अक्षय, सकाळचं दर्शन कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. आम्ही आज जाऊन बसलो. तुम्ही माझं रिकमेंडेशन हे राहील की दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ बसा, मेडिटेशन करा, छान वाटतं, मन मोकळं होतं. आणि रात्री संध्याकाळी आल्यावर तुम्हाला बीचचा व्ह्यू दिसणार नाही. आता बीचचा व्ह्यू क्लिअर दिसतोय, मंदिरही छान वाटतंय आणि खूप सारा असं क्राऊड नाही, दर्शन क्विक होतंय जर तुम्ही लवकर आले तर. कैमरामैन कामिल यूसुफ के साथ चांद नवाब, इंडस न्यूज, कराची. बघू शकता तिथे लाईन आहे बघा. आम्ही जेव्हा आलो तेव्हा काही लाईन नव्हती. हो, लाईन लागली इकडे आता. काय करा, लवकर येऊन सगळं काही दर्शन घ्यायचं. नाही, चांगली इन्फॉर्मेशन आहे. थँक्स. किती फर्स्ट किती होते तिथे? 80 ला होते, इथे 60 ला आहे. सेम. आता आम्ही इथे 5 फ्रीज मॅग्नेट्स घेतलेत. बाय द वे तुम्हाला एक टिप देते. फर्स्ट शॉप मध्ये हेच आम्हाला फ्रीज मॅग्नेट ईच 80 रुपीज होतं. वेरॅज आम्ही थोडं पुढे गेलो, आमच्या किरण दादांनी थोडीशी अक्कल चालवली, ते थोडे पुढे गेले आणि एक्झॅक्ट सेम मॅग्नेट वी गॉट दिस फॉर 60 रुपीज. काय बोलली ती? प्लॅन करायचं बोलतात, सगळं रेकॉर्ड होतं. सौरभचं म्हणणं आहे का असं? अक्षयला सोडून जायचं म्हणणं आहे का? आपण सांगायचं नाही. मी ऐकलं अक्षयला स्किप करा असं म्हणत होता ना. चला आता फायनली ब्रेकफास्ट करू. आय एम अ ह्यूज घावडे फॅन अँड आय एम हॅव्हिंग इट राईट नाऊ. खूप जास्त छान आहेत. घावणे खाल्ले, मोदक ट्राय केलं. मोदक खूप छान आहे, त्याच्यात तूप टाकलं तर मस्तच. सुंदर टेस्ट आहे, छान आहेत मोदक. घावणे पण ट्राय केले, घावणे पण खूप छान होते. मला पर्सनली थोडं सारण गोड आणि थोडं रिच इन कलर लागतं. हे मला इतकं प्रॉपर टेक्स्चर नाही वाटलं. मला तरी सारण वगैरे परफेक्ट वाटलं. म्हणजे आय एम नॉट दॅट पर्सन ज्याला खूप जास्त स्वीट आवडतं. मोदक खूप असे फ्रेश आहेत, खूप सॉफ्ट आहेत, खूप छान आहे. आता हे तुपासोबत मी खात नाही, पण हे लोक तुपासोबत खातात. त्यांना तूप जास्त आवडलं इकडचं. बाय द वे तूप येता येतात इतकं जास्त त्याचा भारी स्मेल आला. मस्त ट्राय इकडचे मोदक. 35 रुपीज पीस आहे, बट खूप वर्थ आहे. नक्की खाऊन बघा. छान आहे असं नाही म्हणत, छान नाही पण एकदम वाव असं नाही. सो अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखे. जस्ट आमचं चेकआउट झालंय गणपतीपुळेवरनं आणि आता आम्ही टुवर्ड्स मालवण जातोय. तिथे आमचा एक स्टे आहे आणि मी इथे देते नाव काय आहे त्याचं, त्या देवळात आम्ही जातोय जाता. लेट्स सी आता प्रवास कसा राहतोय. आय जस्ट होप की मला परत मोशन सिकनेस वगैरे होऊ नये. चीन में सावली
सावली शोधतो ना झाडासाठी, झाड शोधतो सावलीसाठी. मग 10-12 किलोमीटर नंतर आम्हाला हे बघ ना, कैरी बघ ना. कैरी पण डायरेक्ट कैरीचं झाड दिसलंय. कैरीचं झाड दिसलं का? या साईडला आहे का एखादी कैरी? एवढूशीच तर रे, घे ग घे, आरामात तुटेल. मी काय म्हणतोय, तोडू नका ते फालतू मध्ये. गप्पा जरा, तोडू नकोस. बापरे, चिन्मय ओरडला हर्षदाला. हॅलो, तर आता ट्रॅव्हल करताना आम्ही खूप तास ट्रॅव्हल केलं आहे. आय मीन खूप तास म्हणजे 2 तास ऑलमोस्ट. आणि म्हटलं काहीतरी असं शॅडो खाली म्हटलं काहीतरी असं सावलीखाली वगैरे बसूयात. पण अनफॉर्च्युनेटली कोकणात आलो आहे, ते पण आलो आहे फेब महिन्यामध्ये, ऑलमोस्ट मिड फेब. आणि आम्हाला इथे सावलीच नाही भेटत आहे, कारण झाडांना पालवीच नाही फुटली आहे. तर तुम्ही पण येत असाल या महिन्यामध्ये तर गरमी एक्सपेक्ट करा. खूप गरमी नाही आहे, थोडी गरमीच आहे. म्हणजे इट्स अ स्टार्ट ऑफ समर ऑलमोस्ट. आणि आम्ही इथून एका झाडामधनं तोडली आहे कैरी. मला हर्षदानी असं ट्रिगर केलं, कैरी तोडूया. तर तोडलेली आहे कैरी. आमच्याकडे भेळ आहे, तर भेळ खायला आम्ही आता कैरी तोडली आहे. झाल्यावर तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन भांडला पाहिजेस चिन्मय, ना की तिला करू नको असं सांगितलं पाहिजे. पण मी काय म्हणतो, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये हाच तर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. तिला मागे बस. कोणाला बोलता येत सौरे रे पुढे. करून मग बोलायचं, तू कर काय करायचं ते. हा वा. मी बघतो कोण येतंय बोलायला. एक कैरीच आहे ना, मी देईल अख्खं झाड घेऊन देतो तुला. ते झालेलं दिव्या आगारला कसा चिडलेला तो माणूस. आता तो जर माझ्या बायकोवर चिडला मला कसं वाटेल. मग तू भांड ना तिच्याशी. हेच तर वेळ आहे प्रेम दाखवायची की मी भांडू शकतो. कारण की माझी बायको चुकली आहे ना, त्याच्या जागेवर जाऊन ती एवढी मोठी चूक नाहीये. हे आवडतं लोकांना असं तोडून मिळून खायला. अरे पण लोकांसाठी त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी, तुझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला केलं तर आता आम्ही पोहोचलो आहोत कुणकेश्वरला. तिथं दर्शन घ्यायचं होतं. दर्शन घेऊन बीचला जायचं होतं. बट जरा तापमान बघता आणि ऊन बघता बीच कॅन्सल होईल. मंदिरात दर्शन घेऊ मस्त. मग पुढे आपल्याला भूक लागली थोडी, तर मग खायचं प्लॅन वगैरे बघू शकतो आपण. आता आम्ही चाललो आहोत कुणकेश्वर मंदिरा टुवर्ड्स. हे शिवजींचं मंदिर आहे आणि इथे बाजूला किती भारी समुद्र आहे यार. आम्ही म्हणजे कुठेही जा, आपल्याकडे मुंबईमध्ये कसं सगळीकडे गटारे नाले आहेत, इथे सगळीकडे समुद्र आहेत. आणि ते पण एकदम असा क्लीन समुद्र, म्हणजे पाणीचं ट्रान्सपरंट दिसतं. इथे काही चाललंय का, म्हणजे असं काही समारंभ? अच्छा, हां, बरोबर. महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम नाही तसं. किती भारी दिसतंय हे मंदिर भाई. म्हणजे इतकं सुंदर सगळं सजवलं आहे. श्री भैरव मंदिर. आत्ताच आमचं दर्शन झालंय आणि उद्या महाशिवरात्री असल्यामुळे इथे खूप मोठी जत्रा आहे असं आम्हाला समजलं. बाय द वे, बसल्या बसल्या आम्ही म्हटलं गुगल करूयात म्हणून की काय आहे या मंदिराची हिस्ट्री अँड ऑल. मंदिर सुमारे 1100 वर्षापूर्वीचं आहे आणि इथे आल्यावर खूप जास्त पीस आणि ओव्हरऑल पूर्ण आपल्याला समुद्रकिनारा दिसतो. आता उद्या प्रचंड गर्दी असणार आहे, त्याचीच सगळी इथे तयारी चालली आहे. आय जस्ट होप की उद्या आम्हालाही कुठेतरी दर्शन मिळावं शिवजींचं. लेट्स सी कसं काय मिळतंय. इथे शंकरांच्या मंदिरासोबतच गणपती मंदिर आहे, इथे नारायण मंदिर पण आहे, जे चुकून मला असं वाटलं की हे आहे शनी मंदिर. त्यानंतर मंडलिक मंदिर. आपल्याला खूप देव माहिती नसतात, सो तेही आहे तिथे. ओव्हरऑल अशी सगळी तयारी इथे चालली आहे आणि हे खूप जास्तच मस्त दिसतंय. जोगेश्वरी देवीचं पण मंदिर दिसतं. जेव्हा इथे मंदिर नव्हतं पण फक्त शिवपिंड होती, तेव्हा ही शिवपिंड कुणक या वृक्षाने आजूबाजूनी त्याला लागले होते, सो त्याच्यामुळे याला कुणकेश्वर असं नाव पडलं. इथे आल्यावर खूप जास्त हिस्ट्री आपल्याला समजते. गुगलवर जी नाहीये तीही हिस्ट्री इथे आपल्याला समजते आणि खूप हिस्टॉरिकल मंदिर आहे. नक्की व्हिजिट करा इथे आल्यावर. कुणकेश्वर मंदिरासंबंधीची संक्षिप्त माहिती आपल्याला इथे दिसते. आता झाले 3:10 आणि आमचा काही जेवणाचा प्लॅन म्हणजे आम्हाला काही टाईमच नाही भेटला जेवायला वगैरे मध्ये, तर आम्ही असं काही जेवलो नाही आहे. तर मग आता आम्ही असा विचार केला आहे की असेच रॅन्डम स्नॅक्स वगैरे खाऊ. आता इथून आमचा जो स्टे आहे तो ऑलमोस्ट 2 तास लांब आहे. रात्री तसं पण आम्हाला जिथे आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊ तिथे आम्हाला अगेन नॉनव्हेज वगैरे खायचंच आहे, कारण वेन यू आर इन कोकण यू कॅनॉट मिस नॉनव्हेज ब्रो.
आणि हर्षदा मॅडम इकडे विचार करतायत की भेळ बनवणार आहेत प्रॉपर. कैरी आणली का जी मी घेतलेली? कैरी एवढी मोठी परत होती त्याच्यात एवढा झाला. दाबून बसवलाय मी तो. त्यांनी खूप मेहनत घेतलीये कैरी आणि कांदा कापण्यासाठी. कैरी मी तोडली आहे. कैरी कापण्यासाठी बोललो. कैरी तोडायला मी लावली. तुम्ही जरा कांदा मोठा नाही कापला असं नाही वाटत तुम्हाला? काय म्हणता द्राक्ष आहेत रे, द्राक्ष छोटी आहेत ना तुझ्याकडे अपेक्षा नाही. नक्की नक्की. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. छान आहे, थोडं छान आहे, चांगली आहे. कांदा थोडा कमी पडलाय पण ठीक आहे, थोडं ऑल गुड. पण आपल्याला जसा कांदा मिळालाय एवढा आपल्या आता येताना शोधून आणलाय कांदा. अप्रिशिएशन न्यायला भेटलं पाहिजे. येताना आहे ना एक डायलॉग मारलाय त्या पेनी, अक्षय चंद्रावरती सुद्धा डाग ओ बापरे. पण चंद्रावरती असतोच म्हणा डाग. तुला शांतपणा करायला लावलाय. छान आहे, छान आहे, छान आहे का? आवडलं? डिसअपॉइंटमेंट. हे पाव, आपले पाव कसे वेगळे असतात. वेलकम टू मालवण. 3.1 किलोमीटर्स अवे फ्रॉम आवर स्टे. हा होता आमचा स्टे आणि डिटेलचे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओ माय गॉड, डायरेक्ट घरासमोर बीच, समुंदर. आता हे दुसरा रूम. वा. हॅलो. तर आता वाजलेत 6 आणि यू कॅनॉट बिलीव्ह आम्हाला असा काही स्टे मिळालाय जिथे मस्तपैकी आमच्या स्टेच्या एक्झॅक्ट समोर, म्हणजे एकदम आपण मूवीज मध्ये वगैरे बघतो ना, फॅसिनेटिंग असा व्ह्यू आम्हाला मिळालाय. खूप छान समुद्र आहे समोर आणि थोडासा ऍक्च्युली आम्हाला लेट झालाय पोहोचायला. सनसेट वगैरे आता होईल ऑलमोस्ट अर्ध्या पाऊण तासामध्ये. पण आता थोडंसं आम्ही रिलॅक्स होतो कारण असं काही वेगळं आज आम्ही खूप जास्त ट्रॅव्हलिंग केली आहे. तर आमचा असा प्लॅन आहे की इथेच थोडासा वेळ स्पेंड करायचा, जास्त कुठे ट्रॅव्हलिंग आज तरी नाही करायची. हा आहे आमचा स्टे आणि हा आहे आमचा व्ह्यू. माझा जरा आतमध्ये आहे कॅमेरा, पण सॉरी आहे, पण तू बोल, मोठ्याने बोल. हा म्हणजे थोडस आहे ना, पनीर थोडस आतून सॉफ्ट लागत नाही, पण ठीक आहे, आम्ही करतो ऍडजस्ट. म्हणजे फ्रेश नाहीये, फ्रेश नाहीये. हा ठीक आहे. हे काय प्रॉन्स ते बार्बेक्यू मध्ये भेटतात तसे वाले का? लिंबू हवाय तुम्हाला? कसं वाटतंय? मस्त मस्त आहे. प्रॉन्स आर व्हेरी अमेझिंग. यम अमेझिंग राईट. टेस्टी असतं सौरभ, खाऊन बघ. मला वेळ लागेल व्हिडिओचं स्टोरेज संपर्क वेळ लागेल. त्याला मनाची तयारी करायला त्याला तास लागेल. आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज ठुसलंय. बाय द वे इथल्या जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही भारी होते. खूप जास्त रेकमेंडेड आहे हा स्टे. जेवणाच्या आधी ते व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलं, बट ते नाही दाखवू शकत मी. त्यांना माहिती होतं दादा पुन्हा आम्हाला घरी कोणाला काय सांगायचं नाही, मग आमची घरची ओरडतील, परत कधी ट्रिपला बाहेर जायला देणार नाही. अरे बापरे. नंतर त्याने एक छोटंसं ऑप्शन सांगितलंय का मंदिरात जा, पुजारा करून असं हे करून द्या, आणि ते आहे दादा चांगले. 200 रुपये कमी होतील. चला आता सुनामी आयलँड वर आलो होतो. नाही तुला नाही, फक्त रस्त्याला बुडवणार.